नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर फिरून इथे येऊन बसलेलो आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे. हे मागे बघितलं का, माझ्या शेजारी जे झाड आहे ना, आज मला हे झाड खूप आवडलं. मला असं वाटलं की या झाडाच्या जरा शेजारी बसावं आणि व्हिडिओ करावा, म्हणून मी इथे येऊन बसलेलो आहे. आणि ऊन सुद्धा बघा आज जरा उजवीकडून माझ्या चेहऱ्यावर पडतंय. जरा आज थोडं काहीतरी फ्रेम वेगळी दिसत असेल अशी अपेक्षा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी उकिडवा बसलेलो आहे. काल जो मी व्हिडिओ केला तो चालताना केला. मग आज म्हटलं आज जरा वेगवेगळ्या प्रकारांनी व्हिडिओ करून बघूया, कारण आजचा दिवसच खूप वेगळा आहे. सांगतो तुम्हाला आजचा दिवस कसा वेगळा आहे ते. चला, काय झालं माहितीये का, आज सकाळी सकाळी मी सर्वमचं जे इंडस ऍप आहे ना, तर त्याच्यावर रजिस्टर केलं. म्हणजे मी ऍप 2-3 दिवसापूर्वीच डाउनलोड केलेलं होतं. पण त्या दिवशी काय झालं की त्या दिवशी मला ओटीपी आलाच नाही, त्यामुळे मला साइन इन करता नाही आलं. तर आज सकाळी सकाळी मी साइन इन केलं, मला पटकन ओटीपी आला. म्हणजे माझा मोबाईल नंबर टाकला, पटकन ओटीपी आला, मग साइन इन झालं. आणि मग पहिला प्रश्न काय विचारायचा, तर मी त्याला पहिला प्रश्न असा विचारला, कारण ते भारतीय ऍप आहे ना. तर मी त्याला म्हटलं की पहिला प्रश्न याला असा विचारू की आत्ता सकाळी पहाटे 6 वाजता ऐकण्यासारखा भीमसेन जोशींचा राग सुचव. तर त्यांनी मला गुजरी तोडी राग सुचवला. मी म्हटलं अरे वा, मग या गुजरी तोडीचे युट्यूब व्हिडिओ सुचव. तर त्यांनी मला गुजरी तोडीचे युट्यूब वरचे व्हिडिओ सुचवले. आणि मग काय, मग ते बघून मी फारच खुश झालो. कारण मला कल्पना, म्हणजे मला ही गोष्ट आवडली ना की ते युट्यूबला ऍक्सेस आहे. आणि त्यांनी जे व्हिडिओ सजेस्ट केलेले होते, तर ते व्हिडिओ पण चांगले होते. कसं आहे आता की भीमसेन जोशींचे लाखो व्हिडिओ आहेत, लाखो आहेत बरं का ते. त्याच्यातले मी सुद्धा कित्येक ऐकलेले आहेत, म्हणजे बरेचसे ऐकलेले आहेत. माझ्या स्वतःच्याही प्लेलिस्ट आहेत. तर त्यामुळे त्यांनी जे रिकमेंड केलेले व्हिडिओ होते ना, ते मला खूप आवडले, त्यामुळे मी फार खुश झालो. तर त्यांनी मला विचारलं मग आणखीन काय सजेस्ट करू. म्हटलं थांब जरा सांगतो तुला. मग मी पुढे काय त्याला सांगितलं ते सांगतो तुम्हाला, फार मजा आली ते. हा, तर सकाळी ऐकण्याचे गुजरी तोडीचे जे व्हिडिओ इंडसनी सजेस्ट केलेले होते, ते बघून मी काय म्हटलं की आता जरा ह्याला कामाला लागावं. मी त्याला म्हटलं की भीमसेन जोशी हे माझे फार आवडते गायक आहेत. तर त्यांचे सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे आणि रात्रीचे समयोचित राग असलेले युट्यूब व्हिडिओ तू मला सजेस्ट करू शकशील का, म्हणजे त्याच्याशी एक प्लेलिस्ट करून देऊ शकशील का. तर त्यांनी मला भीमसेन जोशींची प्लेलिस्ट करून दिली. अरे, सकाळी 6 ते 9, दुपारी 12 ते 3, संध्याकाळी 4 ते 6 आणि रात्री 9 ते 12, असे त्यांनी मला चक्क एक प्लेलिस्ट करून दिली माहितीये. आणि त्याच्यातले बरेचसे व्हिडिओ मला माहिती होते, कारण मी भीमसेन जोशींना गेली खूप वर्ष ऐकतो आहे ते. तर त्यांनी जे सजेस्ट केले ना, ती जी प्लेलिस्ट करून दिली ना युट्यूब व्हिडिओची, ती मला भयंकर आवडली. चांगलं सजेस्ट केलेलं आहे ते. तर आता हे सर्वम मी तयार केलेलं आहे ना. सर्वम म्हणजे काय आहे की भारताचं LLM मॉडेल आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल. आणि भारतीय भाषांमध्ये बऱ्याच भारतीय भाषांमध्ये ते आहे. तर मी काय म्हटलं की मला असं मनात आलं की म्हणजे आता भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याकरता आणि आपण ह्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल. कारण ऐकणं, आवडणं ही एक जेनेरिक गोष्ट झाली, पण जरा ते समजून घेणं पण आवश्यक आहे ना. तर या सर्वांचा उपयोग करून हे भारतीय शास्त्रीय संगीत
शिकून घ्यावे, समजून घ्यावे असं माझ्या मनात आलेलं आहे. तर त्यामुळे मी ते बेसिकली शास्त्रीय संगीत समजून घेण्याकरता मी या सर्वांचा उपयोग करणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की खरं तर मला ना शास्त्रीय नृत्य बघायला पण आवडतं. पण काय होतं की संगीत पर्टिक्युलरली भीमसेन जोशींचं संगीत हे कसं की इतर गोष्टी करताना सुद्धा ऐकता येतं. नृत्य म्हणजे कसं आहे की त्याच्या समोर बसून बघावं लागतं ते. पण त्याची थोडीफार तरी किंवा जेव्हा सवड असेल त्यावेळेला बाकीचे काहीतरी निरर्थक पॉलिटिकल कॉमेंट्र्या बघण्यापेक्षा हे भारतीय शास्त्रीय नृत्य बघितलं तर बरं होईल असं जेव्हा वाटेल तर त्यावेळेला भारतीय शास्त्रीय संगीत बघण्याकरता या सर्वांचा उपयोग करायचं ठरवलंय, म्हणजे इंडसचा उपयोग करायचं ठरवलेलं आहे. कारण मला असं लक्षात आलं माहितीये का की कुठल्याही एका विषयावर बरं का जर आपण युट्यूब सर्च करायचं ठरवलं किंवा युट्यूबच्या रेकमेंडेशन्स बघायच्या ठरवल्या तर काय म्हणजे मोठा खजिना आहे तो, है ना. जे मोठा खजिना आहे तर त्यामुळे काय माहिती की आपण योग्य व्हिडिओ बघतो आहोत का, आपण म्हणजे कळलं ना, म्हणजे की चांगले बघतो आहोत का बरे बघतो आहोत हे कळत नाही. आणि हे प्रत्येक वेळेला होतं ना युट्यूबवर. अगदी समजा मी असं ठरवलं की मी हे जे माझ्या मोबाईलवर व्हिडिओ करतो तर मोबाईलवर व्हिडिओ कसे करायचे हे शिकायचं मी ठरवलं तर या विषयावर हजारो व्हिडिओ असतात आणि बहुतेक सगळ्या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी असतात त्या, है ना. तर ज्याच्यामध्ये असं काहीतरी खास सांगितलेलं आहे असे जर आपल्याला 10 व्हिडिओ कळले तर तो विषय आपल्याला पटकन शिकता येईल ना. तर म्हणून मला असं वाटायला लागलेलं आहे ना की युट्यूबवर डायरेक्ट जाऊन बघत बसण्यापेक्षा, है ना, या ऍपचा उपयोग करून, म्हणजे जसं आता हे इंडस आहे सर्वांचं किंवा किंवा माझं आवडतं गुगलचं जेमिनी आहे, तर तिथे आपल्याला नक्की काय हवं आहे हे सर्च करून, म्हणजे हा प्रश्न विचारून त्यांना जर सजेस्ट करायला सांगितलं ना तर कदाचित निवडक आणि दर्जेदार व्हिडिओ आपल्याला बघता येतील. म्हणजे ते ऍप्स रेकमेंड करतील आणि कमीत कमी वेळात आपल्याला जो विषय समजून घ्यायचा आहे तो समजून घेता येईल अशी एक कल्पना आहे. हा प्रयोग करून मी बघणार आहे आता. चला निघतो मग आता.